आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना 1 कोटींचा निधी देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 कोटींचा निधी देण्याचे हा आदेश दिलेले आहेत। समितीच्या 25 सदस्यांना हा 1 कोटींचा निधी मिळेल। याबाबत अधिक तपशीलवार माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी योगेश बोरसे। योगेश, निकिता, ज्या पद्धतीने जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांमधील निधी वाटपावरून जो काही वाद समोर आलेला आहे, भाजप आणि शिंदे गटातल्या काही सदस्यांचं म्हणणं आहे की आम्हाला निधी मिळत नाही आणि त्या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। मात्र अजित पवारांच्या कार्यालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण जे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जे आहेत 25, ज्यामध्ये भाजप, शिंदे गट त्यासोबतच अजित पवार गटातील नवनियुक्त जे सदस्य आहेत, अशा एकूण 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा निधी देण्याचा आदेश हा अजितदादांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या प्रमाणात या निधीचं वाटप सुद्धा लवकरच या सगळ्या सदस्यांना केले जाणार आहे। कामाची यादी या सगळ्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। मात्र अद्यापर्यंत या सगळ्या सदस्यांची यादी ही आलेली नाहीये। मात्र जशी यादी येणार तशा त्या पद्धतीने या सर्व सदस्यांना 1 कोटी रुपयाचा निधी हा दिला जाणार आहे। यापूर्वी या डीपीडीसी सदस्यांना 25 ते 30 लाखांचा निधी हा दिला जात होता। मात्र यावेळी अजित पवारांनी हा निधी वाढवून 1 कोटींपर्यंत केलेला आहे। त्यामुळे या सर्व सदस्यांना 1 कोटींचा निधी मिळणार आहे। मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांना 1 कोटींपेक्षा जास्त निधीची अपेक्षा आहे। वाढीव निधी मिळावी अशा पद्धतीची मागणी या दोन्ही भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची असल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र दिलेलं आहे। मात्र या संदर्भात अद्यापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाहीये, कारण डीपीडीसीची जी बैठक होणार आहे ती लवकरच अजित पवार घेणार असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। बरोबर, जाणून घेत राहू योगेश तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।